हो, रेडी आहे. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. खरं तर आज संपूर्ण महाराष्ट्रात एका विषयानं प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी आपण अमेरिकेतल्या एप्स्टीन फाईल्स विषयी चर्चा करत होतो आणि त्या एप्स्टीन फाईल्समध्ये कुणाकुणाची नावं आहेत या संदर्भामध्ये अक्षरशः उत्सुकतेपोटी कुणाचं नाव जाहीर होणार याकडे पाहत होतो. पण आज आपल्या महाराष्ट्रातल्याच नाशिकच्या एप्स्टीनला आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा नाशिकचा एप्स्टीन खरं तर कॅप्टन अशोक खरात, ज्याला ज्योतिष बाबा असं देखील म्हटलं जातं, यानं जो काही उद्योग केलाय तो उद्योग आज अख्ख्या महाराष्ट्रासमोर आलाय. या ज्योतिष बाबानं महिलांचं लैंगिक शोषण केलंय, त्याच्यावर अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेत आणि आज त्याला अटक झाली आहे. न्यायालयानं 24 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे. पण या बाबाचं वैशिष्ट्य असं की हा म्हणजे मर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी, शिवाय कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट आणि स्वतःला ज्योतिष म्हणून घेणारा, आणि याच्याकडं आता जर आपण पाहिलं तर जवळपास अनेक सोकॉल्ड राजकीय नेत्यांच्या रांगा लागल्या होत्या आणि त्याचाच पर्दाफाश आज एका महिलेच्या तक्रारीमुळे झालाय. याच्यात बरीचशी नावं असतील, ती पुढे येतीलच. त्याच्याकडे 58 सेलिब्रिटीजचे व्हिडिओज देखील सापडलेले, आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेले आहेत. पण मला एक आवर्जून इथं या ठिकाणी नोंद करायची आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, ज्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्या या ज्योतिष बाबाचे पाय धुताना दिसत आहेत आणि त्याच्या डोक्यावर छत्री देखील धरताना दिसत आहेत. याच रुपाली चाकणकरांनी या बाबाची पोलखोल करणाऱ्या एका दैनिकाला माफीनामा मागायला लावला होता आणि त्याच दैनिकाचे संपादक, अर्थात दैनिक खबरदार पुढारी, जो श्रीरामपूर अहिल्यानगर इथून प्रकाशित होतो, त्याचे संपादकच आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत, दत्तात्रय खेमनर. दत्तात्रयजी, आपलं या LS लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार सर. खेमनर साहेब, मला तर पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे. 2025 मध्ये तुम्ही ज्या बाबाची पोलखोल करणार होतात आणि मालिका लावणार होतात, त्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ती जेव्हा तुमची बातमी पाहिली त्यावेळी पहिली प्रतिक्रिया काय दिली होती? खरं तर सर, मी आज या घटनेबद्दल मनापासून सांगतो. आज जी घटना आपण बघितली असेल, कॅप्टन अशोक खरात याच्यावरती जो लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला, त्याला अटक देखील करण्यात आली. खरं तर मी आज मनापासून सांगतो की हा पत्रकारिताचा आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे. कारण कॅप्टन अशोक खरात याची बातमी मी माझ्या दैनिक खबरदार पुढारीमध्ये प्रसिद्ध केली का भोंदू कॅप्टन बाबांकडून महिलांचे लैंगिक शोषण होत आहे आणि अशा प्रकारच्या त्यांना मंत्री, आमदार, खासदार, आयोगाचे अध्यक्ष त्याचे भक्त आहात. आणि आयोगाची ज्या दिवशी मी बातमी प्रसिद्ध केली त्यानंतर मला रुपाली चाकणकर यांचे स्वयंसहायक यांचा डायरेक्टली फोन आला का तुमच्याकडे काही पुरावा आहे का, तुमच्याकडे कोणी महिला आहे का. मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहे, पण मी तुम्हाला ते देऊ शकत नाही लगेच, नाही का. त्यानंतर 2 दिवस त्यांनी माझी वाट पाहिली. त्यानंतर प्रत्यक्ष मला चाकणकरांचा फोन आलेला आहे आणि चाकणकरांनी मला फोनवरती सांगितलं तुम्ही असं कसं काय करू शकतात, पोलिसात जा, फिर्याद द्या, अमकं करा. म्हणजे बघितलं तर लोकशाहीमध्ये बघा आज असा प्रकार चालू आहे. आज पत्रकार जिंकलेला आहे, पण संविधानिक पदावर असणाऱ्या ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे त्याच त्या भोंदू बाबाच्या भक्त आहे. खेमनर साहेब, मी फक्त काही क्षण तुम्हाला थांबवतो. खरं तर तुमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो LS मराठी तर्फे, सर्व प्रेक्षकांच्या तर्फे, महाराष्ट्राच्या तर्फे. पत्रकार जिंकलेला आहे. पत्रकाराला कुणीही कितीही खरी बातमी शोधण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला तर एक ना एक दिवस सत्य बाहेर येतं आणि ते खबरदार पुढारीनं
करून दाखवले त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही पहिल्यांदा मला हे सांगा की चाकणकरांनी या भोंदू बाबाच्या बाबतीत तुम्ही बातमी लावल्यानंतर फोन केला तेव्हा तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला होतात का की या बाबतीत तुम्ही का फोन करताय म्हणून? मी चाकणकरांना डायरेक्टली बोललो होतो का तुमचा फोन करण्याचा अधिकार नाही, तुम्ही महिलांना न्याय मिळवून देत आहे, तुम्ही त्या आयोगाच्या पदावर आहे, अनेक महिला या बाबांच्या लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या आहे आणि तुम्ही माझ्यासारख्या पत्रकारावरती एका संपादकावरती प्रेशराईज करण्याचं काम करू नका. बरं, चाकणकर एवढं करून थांबले नाही, त्यांनी मला एक नोटीस पाठवली, नोटीसमध्ये त्याचा खुलासा मागितला. त्यानंतर चाकणकरांनी आणखीन त्या बाबाचं ऐकून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला माझ्यावरती सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करणं पत्र दिलं शहर पोलिसांना. म्हणजे कशा प्रकारे लोकशाहीची हत्या, एक संविधानिक पदावर बसलेली महिला त्या ठिकाणी त्या पदावर बसण्याचा गैरवापर कशा प्रकारे सुरू आहे याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे चाकणकर आहे. नक्कीच. खेमनर साहेब, मला आणखी एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की मुळातच चाकणकर यांनी या प्रकरणामध्ये जेव्हा तुमच्याशी संपर्क साधला तेव्हा तुम्ही त्यांना त्या संदर्भामध्ये जो काही खुलासा केलेला आहे त्यानंतर या कॅप्टन खरात विषयी जी काही तुमच्याकडे माहिती होती ते इतके दिवस तुम्ही दाबून का ठेवली होती? तुम्हाला काही दबाव होता का? नाही, दबाव साहेब याच्यात मध्ये असा होता, दबाव म्हणण्यापेक्षा कॅप्टन खरात यांनी मी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांचा प्रेशराईज करून वावी पोलीस स्टेशनला माझ्यावरती त्या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर मला वावीला जबाब घ्यायला बोलवलं. जबाब घेतल्याच्या नंतर कॅप्टन खरातनी मला त्या ठिकाणी आता 5 कोटी रुपयाची माझ्या आबरू नुकसानाची नोटीस पाठवली. म्हणजे एक भोंदू बाबा महिलांचं लैंगिक शोषण करणारा आणि एखाद्या संपादकांनी वृत्तपत्राने त्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांना हाताशी धरून, महिला आयोगाला हाताशी धरून एका संपादकाला 5 कोटी रुपयाची आबरू नुकसानाची नोटीस त्यांनी मला पाठवली. बर, आणखी एक मला खेमनर साहेब तुम्हाला असं विचारायचं आहे की मुळात आता जे काही प्रकरण बाहेर पडलं, खरं तर अगदी सुरुवात तुम्ही वाद पेटवली होती आणि आता तर अक्षरशः बॉम्ब फुटला, पण ज्यावेळी तुम्ही ती मालिका लावणार होतात त्यावेळी तुमच्याकडे असे कोणते पुरावे होते? म्हणजे 1 वर्षापूर्वीच या कॅप्टन बाबा खरातची पोलखोल झाली असती, आत्ता जे काही पुरावे समोर येत आहेत तेच होते का त्याही पेक्षा भयानक पुरावे तुमच्याकडे होते? खरं तर बघायला गेलं साहेब, 1 वर्षापासूनच आम्ही त्याचा म्हणजे त्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो. पण कॅप्टन खरात आणि त्याची टीम आणि महिला आयोगाचे अध्यक्ष हे दत्ता खेमनर आणि खबरदार पुढारीला कशा प्रकारे थांबवता येईल, कशा प्रकारे प्रयत्न करता येईल, मला कुठंतरी त्यांना अडकवायचा प्रयत्न केला, पोलिसांकडून दबाव टाकला. त्याचबरोबर मला जे त्यांनी जी 5 कोटी रुपयाची नोटीस टाकली, तर आयोगाने सुमोटोचे गुन्हे, अशा प्रकारचं मला मानसिक त्रास देण्याचं काम देखील यांच्याकडून झालं. पण आज मी सांगतो, लोकशाही या ठिकाणी जिंकलेला आहे. पत्रकाराचा जो 4था आधारस्तंभ आहे तो जिंकलेला आहे आणि भोंदू बाबाचा पोलखोल या ठिकाणी खऱ्या अर्थाने खबरदारनी सांगितलं होतं, तो पोलखोल आज या ठिकाणी झालेला आहे. नक्कीच. खेमनर साहेब, मला एक आणखी तुम्हाला प्रश्न असा करायचा आहे की तुम्ही त्या जो काही माफीनामा दिला आहे असं म्हटलं जातं, त्यामध्ये तुम्ही तुमच्या रिपोर्टरचा पण उल्लेख केलेला आहे होय की त्याच्याकडून जी माहिती होती तो काही पुरावा आमच्याकडे नव्हता आणि ती जी काही बातमी आम्ही लावली होती तर त्या संदर्भात ठोस पुराव्याअभावी आम्ही ती मालिका थांबवतोय. त्या रिपोर्टरकडे जेव्हा तुम्ही या संदर्भात चौकशी केली तेव्हा खरंच त्याच्याकडे काही होतं का, काय आढळलं होतं का आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला ती बातमी लावावीशी वाटली एक संपादक म्हणून? तर मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे त्यावेळेस देखील पुरावे होते. आम्ही त्याचा प्रयत्न केला. मी अनेक माझे पोलिसांचे मित्र होते त्यांच्याशी देखील संपर्क केला, परंतु कॅप्टन बाबाचं वजन खूप आहे, पोलीस तुझी फिर्याद घेणार नाही. कॅप्टन बाबाचे मंत्री त्यांच्याकडे येतात, मिनिस्टर त्यांच्याकडे येतात, आयोगाचे अध्यक्ष त्यांच्या ट्रस्टवरती आहे, कॅप्टन बाबाची खूप पोच आहे, त्यामुळं त्यांनी पूर्ण ताकद त्या ठिकाणी वापरली गेली. जे आमच्याकडे पुरावे होते, अनेक अशा महिला होतात त्या देखील आमच्याकडे त्यांना संपर्क करायचा होता खबरदार पुढारीला, पण ती भीतीपुटी, इज्जतपुटी त्या महिला त्यांनी फक्त माहिती सांगितली, बाबा आमचं नाव गोपनीय ठेवा, पण हा माणूस अतिशय नालायक, थर्ड क्लास आणि बोगस आहे, अशा देखील अनेक महिलांनी आमच्याकडे त्यावेळेस संपर्क साधला होता. खेमनर साहेब, यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केलंय, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि प्रेक्षकांना पण कळेल, त्यावर मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे.
आता मला केमनर साहेब तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, 1 वर्षापूर्वीच तुम्ही या संदर्भामध्ये पोलखोल करणार होतात, म्हणजे 1 वर्षापूर्वीच चाकणकरांना या बाबाचे प्रताप माहित होते आणि आता त्या दादांत खोट्या बोलतायत की त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. यावर तुमची प्रतिक्रिया काय? सगळ्यात पहिले चाकणकरांना म्हणा, तुम्ही दैनिक खबरदार पुढारच्या संपादकांना तुम्ही लाईनवरती घ्या, ते असेल तर तुम्ही माझ्या समोर या पोलखोल. ज्यावेळेस कॅप्टन खरातची मी बातमी लावली, तुमच्या पीएने मला फोन केले, तुम्ही मला संपर्क केले, तुम्ही मला पत्र दिलं, तुम्ही सुमोटोचा गुन्हा दाखल करायला लावला. कॅप्टन खरातची बातमी ज्यावेळेस प्रसिद्ध झाली तर सर्वात जास्त दुःखम पायाखालची वाळू तर रुपाली चाकणकरांची सरकली होती. आणि आपण ते का ते विचारलं का? रुपाली चाकणकरांना मी सांगतो, ते जर हे लाईव्ह बघत असाल ना, तर तुम्ही त्या बाबाचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवर तुम्ही सदस्य आहात आणि संचालक आहे, आणि त्याच्यात तुमचं उल्लेख केलाय खाली महिला आयोगाच्या अध्यक्ष. म्हणजे खरं तर बघा, बलात्कार भोंदू बाबा, जे बलात्कार करणारे भोंदू बाबा आहे, आणि अशा बाबांना वाचवण्यासाठी जर महिला आयोगाचे अध्यक्ष त्या भोंदू बाबाच्या ट्रस्टवरती आहे, तर मी सांगतो या महिला आयोगाच्या अध्यक्षाला त्या ट्रस्टवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांनी तात्काळ रुपाली चाकणकर यांची अक्कलपट्टी त्या पदावरून करण्यात यावी. अहो, आता जे काही फोटो व्हायरल होत आहेत केमनर साहेब, त्यामध्ये मुख्यमंत्री असतानाचे एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आताचे महसूल मंत्री, दीपक केसरकर माजी मंत्री यांचे फोटो व्हायरल झालेत त्यांच्या सोबत, त्या बाबा कॅप्टन सोबत. त्यामुळे मला असं म्हणायचंय, अहो सगळे मिळून सारखेच आहेत, म्हणजे एकाला काढावं आणि एकाला झाकावं अशी परिस्थिती नाही, सगळेच आहेत. आणि 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेले आहेत, त्यामध्ये आणखी कुणाची पोलखोल होणार आहे काहीच माहित नाही. खरं तर रुपाली चाकणकरांचे 2 व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, तुम्ही ते आता पाहिलेत किंवा फोटो आहेत. छत्री डोक्यावर धरले म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षांची छत्र, महिला आयोगाच्या अध्यक्षांचं छत्र कुणाच्या डोक्यावर? या लिंग पिसाट बाबाच्या. दुसरी गोष्ट, याच लिंग पिसाट बापाचे पाय परतीत घेऊन धुतायत, पाद्यपूजन चालू आहे. त्यांच्याच घरातल्या एका लग्नाला यांनी हजेरी देखील लावलेली आहे, म्हणजे यांचे घरोब्याचे संबंध आहेत. मग कोण कुणाला वाचवणार आणि कोण कुणाला सोडवणार, काय सांगता येईल केमनर साहेब? खरं तर मी सांगतो, रुपाली चाकणकरनी जर कधी जर निष्पक्षपणे जर माझ्या बातमीचा त्या संदर्भ घेऊन काम केलं असतं तर कदाचित कॅप्टन खरात यांच्यावरती 1 वर्षापूर्वीच गुन्हा दाखल झाला असता. पण कॅप्टन खरातला 1 वर्ष ज्या ठिकाणी सुरक्षा आणि एखाद्या लोकशाहीमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना त्या ठिकाणी प्रेशराईज करणं आणि पत्रकारांना दबाव आणण्याचं काम चाकणकरांकडून चांगल्या प्रकारे होत आहे. आणि जर चाकणकरांनी त्यावेळेस जर म्हटले असते की कॅप्टन खरात यांची SIT करा, चौकशी लावा, कॅप्टन खरातनी किती महिलांचं लैंगिक शोषण केलं, हे जर चाकणकरांनी खऱ्या अर्थाने खरं काम केलं असतं तर आज 1 वर्षापूर्वीच कॅप्टन खरात जेलच्या आतमध्ये असते. नक्कीच खेमनर साहेब, आणखी एक महत्वाचा मुद्दा, या कॅप्टन खरातचा म्हणजे तो काय स्वतःला ज्योतिष म्हणवतो, याचं म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी गुणगौरव करताना या चाकणकर ताई काय म्हणाल्यात? पितृतुल्य गुरु माऊली. म्हणजे मला एक असं म्हणायचंय की ज्या बाबानं महिलांचं लैंगिक शोषण केलं आणि या महिलांना सुरक्षितता मिळवण्यासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या महिला आयोगाची स्थापना करण्यात आली, आता प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेण्याऐवजी जर या बाबालाच या वाचवत असतील तर म्हणायचं काय? आता सगळा असा गोंधळ आणि केओस झालाय की ज्यांच्या हातात खरं म्हणजे महिलांचं भवितव्य किंवा सुरक्षितता वाचवण्याचं जे काही साधन दिलं महिला आयोगाच्या माध्यमातून, आज त्याच त्यांच्या डोक्यावर छत्री धरतायत. खेमनर साहेब, खरं म्हणजे आता जी काही मूळ भूमिका आपण आता पाहतोय किंवा हॅलो, हा आवाज येतोय खेमनर साहेब? हा येतोय, आवाज येतोय सर. हा बोला 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 बोला. खरं या प्रकरणाची खरं तर मी सांगतो, कॅप्टन खरात यांच्यावरती 1 FIR झाली, पण कॅप्टन खरात यांच्या ज्या व्हिडिओ सापडलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक चांगल्या सुशिक्षित घरातील महिलांना त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांचे कृत्य घडलेलं आहे. अशा नीच बाबाला खऱ्या अर्थानं मी तर म्हणतो आता सरकारने ज्यावेळेस आरोप सिद्ध होईल त्यात फाशी दिली पाहिजे, ही माझी मागणी आहे.
खेमनर साहेब, खरं तर आता आपण जे काही फोटो व्हायरल होत आहेत त्या जर पाहिलं तर एका व्हिडिओमध्ये खरं तर आपल्याला त्या ठिकाणी त्या बाबाच्या शेजारी खासदार निलेश लंके सुद्धा बसलेले दिसत आहेत. म्हणजे हे बघा, निलेश लंके खासदार हे अहिल्यानगरचे खासदार आहे आणि हे असे जर भोंदू बाबाकडे जाऊन हे जर लोक खासदार होत असेल, जनतेने सुद्धा याच्यावरती विचार केला पाहिजे का जर अशा प्रकारे हे लोक, जो बाबा महिलांचे लैंगिक शोषण करतो, जो बाबा त्या ठिकाणी अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ बनवतो आणि याचे व्हिडिओज याच्या मोबाईलमध्ये स्टोरेज करतो आणि ते जर अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग करून जर महिलांची त्या ठिकाणी जर फसवणूक होत असेल तर हे खासदार लोक त्या ठिकाणी जातात. मी तर म्हणतो ज्या ज्या बाबाच्या संपर्कात असणारे जो निलेश लंके खासदार याची देखील चौकशी झाली पाहिजे. बर, आणखी एक महत्वाचं खेमनर साहेब, या बाबाबद्दल जे काही ऐकायला मिळालं त्या संदर्भातली माहिती जरा वेगळीच आहे. खरं म्हणजे हा बाबा काही ना काहीतरी करायला लावायचा आणि त्या पद्धतीनं हे सगळे राजकीय क्लायंट म्हणू आपण यांना, या बाबाचे भक्त, सगळे राजकीय भक्त, तो म्हणेल त्याप्रमाणे वागायचे. आता उदाहरणार्थ माझ्याकडं जी माहिती आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेण्या इतपत किंवा तो ज्योतिष सांगेल त्याप्रमाणे पूजा करण्या इतपत, अघोरी पूजा, या बाबाकडनं यांना आदेश आला आणि मग त्यांनी तसं वागले, अशा सुद्धा चर्चा आता ऐकायला मिळतात. खर तर सांगतो, हा वो कॅप्टन खरत बाबा आहे, हा खूप नशेखोर आहे, याला दारूचं देखील व्यसन आहे बरं का. हा दारू देखील पित असतो आणि याच्याकडे जे लोक येतील त्या लोकांना कॅप्टन खरतनी तुम्ही हातामध्ये अंगठे घाला, त्याचे 5 लाख रुपये, गळ्यात पेंडल घाला 5 लाख रुपये, असे करून लाखो करोडोची माया देखील कॅप्टन खरातनी कमवलेली आहे आणि याची विदेशात देखील प्रॉपर्टी आहे. महाराष्ट्रातील आम्ही माहिती घेतलेली आहे स्वतः, मी त्याच्यावरती 1 वर्षापासून काम करतो. तर कॅप्टन खरातनी कुठं कुठं प्रॉपर्टी कमवली अवैधरित्या, त्यांनी शिर्डी असेल, नाशिक असेल, पुणे असेल, त्याचबरोबर परदेशात देखील त्यांनी प्रॉपर्टी कमवलेली आणि हे सगळं लोकांना भोंदूगिरी करून आणि मोठे मोठे राजकीय क्लायंट यांना तुम्ही निवडून याच्या ही पूजा करा, ती पूजा करा. खरं तर मी म्हणतो याच्यावरती जादू टोना कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. चांगल्या पद्धतीनं या बातमीचा खरं म्हणजे एकतर शोध पत्रकारितेच्या माध्यमातून जो काही धावा केला होता तो आज खरं म्हणजे पूर्ण झाला. तुमचं अभिनंदन अख्ख्या महाराष्ट्राला. दैनिक खबरदार पुढारीच्या माध्यमातून जी 1 वर्षापूर्वी पोलकोल होणार होती ती आज प्रत्यक्षात बाहेर आली. तुमचे खूप खूप आभार. तुम्ही LS मराठीशी संपूर्ण महाराष्ट्राला आज एक अत्यंत चांगल्या पद्धतीने संदेश दिलात की पत्रकाराचा विजय झालाय, लोकशाहीचा विजय झालाय. धन्यवाद खेमनर साहेब. आणि आता आपण खरं तर या संपूर्ण प्रकरणावर अनेकांनी, आता सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये अक्षरशः रोहित पवार यांचे एक ट्विट जे आहे ते अत्यंत बोलकं आहे. त्यांनी असं म्हटले की आपल्याला जेलची हवा खावी लागेल. हे स्वतः ज्योतिष असलेल्या या बाबाला जर कळत नसेल तर हा कसला बाबा. आणि आता तर त्याला अटक झाली आहे. त्याच्या राजकीय क्लायंटची नावं पाहिली तर एकंदरीत अजितदादांच्या पक्षाची पुरोगामी प्रतिमा दादांसोबतच गेल्याचं दिसतंय. कारण आता ते उरलंय जे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. अशाच सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया देखील आता आपण पाहूयात या नाशिकच्या एपस्टीन ज्योतिष बाबावर. बघा, जी काही तक्रार दाखल आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि महिलांच्या शोषण करण्याच्या बाबतीमधली जर का त्या पुरावे असतील तर नक्की त्या बाबतीमधील चौकशी पूर्ण होऊन ही त्याच्यावरती कारवाई होईल. सध्याला चौकशी अजून चालू आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत मी आज येऊ शकणार नाही किंवा बोलू शकणार नाही, परंतु त्या व्यक्तीवरती नक्कीच कायद्यानुसार, नियमानुसार त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. नाही बघा, 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक तर ॲस्ट्रॉलॉजिकल जे काय ते प्रॅक्टिस करत होते ते नियमबाह्य करत होते का हे पाहावं लागेल, हा एक वेगळा भाग राहिला. आणि महिलांच्या बाबतीमध्ये जी तक्रार झालेली आहे हा वेगळा भाग झाला. हे 2 वेगळे गुन्हे आहेत. ह्या 2 वेगळ्या जर का तक्रारी असतील तर त्या दृष्टीने ही चौकशी होईल. आणि परंतु मी पुन्हा सांगतोय, जर का चौकशीमध्ये ती व्यक्ती जर का दोषी आढळली तर नक्कीच त्याच्यावरती ही कारवाई होईल.
आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीने बोलायचं झालं तर जर का त्या दृष्टीने जर का त्याची कुठे एव्हिडन्स जर का आढळले की भोंदुगिरी म्हणून किंवा जर का चुकीच्या पद्धतीने त्यांचा जर का त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे त्या गोष्टींचा, नक्की त्याच्यावरती त्या दृष्टीने देखील कायद्याची कारवाई करण्यात येईल. आताच त्यांना खरं तर आजच अटक झालेली आहे. त्यांच्याकडून मला वाटतं जेव्हा स्टेटमेंट्स घेतल्या जातील आणि त्यानंतर चौकशी ही आता चालू झालेली आहे आणि चौकीच्या सुरुवातीलाच मी आता काही बोलू शकणार नाही, परंतु एका गोष्टीची खात्री मात्र नक्की देतोय की ह्या व्यक्तीची चौकशी करत असताना ही निष्पक्ष चौकशी होईल आणि चौकशीच्या अंती दोषींवरती नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल. आपण पाहिलं असेल की त्याच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खरात महाराज जे आहेत ते राजकीय महाराज म्हणून वागत होते. अनेक राजकीय नेते त्यात होते. काही राजकीय पक्षाच्या म्हणजे एक सदस्य त्यांचं जे मंडळ आहे, काही काहीतरी असं काहीतरी एक मंडळ आहे त्यांचं, त्या मंडळाच्या सदस्य महिला आयोगाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत. आणि काल जी घटना झाली त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले त्याचे जे व्हिडिओ पुढे आलेत ते भयानक आहे. आणि मला असं वाटतं की हे सरकार या एकीकडे अंधश्रद्धेचा कायदा आपण महाराष्ट्रात आणला आणि असे रेपिस्ट महाराज जे महाराष्ट्रामध्ये जे आता राजकीय महाराज झाल्यासारखे वागतात, मला याच्यामध्ये तर मला असं वाटतं की आता सरकार हस्तक्षेप करेल आणि त्याला महाराजांना कसं वाचवता येईल आणि ती महिलाच कशी चुकीची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे आम्ही या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे त्याची सगळी माहिती अद्ययावत जे स्वयंभू जसे विश्वगुरू असतात तसे स्वयंभू खरात महाराज राजकीय यांचे सगळे व्हिडिओज आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आम्ही लक्ष देऊन पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष. गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याला आठवत असेल नाना पटोले यांनी एकदा नाशिकचा एक हनी ट्रॅपचा पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे आणि मी तो लवकरच बाहेर काढीन असं म्हणाले होते. आता त्या नाशिकच्या हनी ट्रॅपचा आणि या बाबा खरातच्या 58 आक्षेपार्ह व्हिडिओज त्याच्याकडे आढळून आले. याच्याशी काही संबंध आहे का, त्याचं काही कनेक्शन आहे का हे आता पोलीस तपासात निश्चितच पुढे येईल. पण याच्यातनं एक मात्र क्लिअर झालेलं आहे की हा जो नाशिकचा कॅप्टन जो स्वतःला मर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी समजतो, कॉस्मोलॉजीचा एक्सपर्ट समजतो, यानं महिलांचं लैंगिक शोषण तर केलंच, शिवाय भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेकांना जाळ्यात देखील ओढलं. पण या जाळ्यात राजकीय क्लायंटचा देखील भरणा होता. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. कारण की यामध्ये अशी काही नामांकित नावं आहेत ज्यांची नावं समोर आल्यानंतर अरे बाबा हे पण होतं का त्यात असं म्हणायची वेळ आली आहे. आणि याच विषयावर LS मराठीचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ, तुम्हाला एक एक्सक्लुझिव्ह या संपूर्ण विषयाची माहिती आता यानंतर पाहायला मिळणार आहे. नक्की ते पहा आणि बघा या बाबाची LS मराठीनं केलेली ही पोलखोल. मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. आपण अमेरिकेतला एप्स्टीन आणि त्याच्या फाईल्स या बाबतीत ऐकलंय, पण आता महाराष्ट्रातल्या नाशिक मधील एप्स्टीन बद्दल ऐकूया. अमेरिकेतला गुन्हेगार एप्स्टीनच्या फाईल्स गाजल्या आणि आता आपल्या राज्यातून समोर आलाय नाशिकचा एप्स्टीन. ऐकून नवल वाटेल, पण नाशिकमध्ये पोलिसांनी एका अशा ज्योतिष बाबाच्या मुसक्या आवळल्यात ज्याच्याकडं नामांकित महिला आणि सेलिब्रिटीचे तब्बल 58 अश्लील व्हिडिओ सापडले. त्याच्यावर अनेक महिलांच्या शारीरिक शोषणाचे आरोप आणि बलात्काराचा गुन्हाही दाखल आहे. पण याहून धक्कादायक बातमी पुढे आहे. या बलात्कारी बाबाला खतपाणी घालणारे आपल्याच राज्यातले अनेक सोकॉल्ड मान्यवर नेते आहेत. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी महिला आयोग नेमलाय, पण त्याच आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या बाबाचे पाय धुत आहेत. तर तिकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या बाबाच्या मंदिरात जाऊन देखील आलेत. काय आहे हा सगळा प्रकार? या अश्लील बाबाचं काय असं गोड बंगाल आहे की मोठमोठे लोक त्याच्या आहारी गेलेत? पाहुयात या व्हिडिओमधून.
नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. हा सगळा प्रकार जाणून घेण्याआधी पाहूयात कोण आहे हा नाशिकचा एप्स्टीन स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात. अंधश्रद्धेच्या आड काळं कारस्थान करणाऱ्या अशोक खरात याच्या प्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे बाहेर येणार आहेत. दैवी शक्तीचा बनाव करून कॅप्टनच्या नावाखाली विकृत कृत्य करणारा हा खरात स्वतःला कॉस्मोलॉजी तज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता म्हणवणारा नाशिकचा ज्योतिषी अशोक खरात हा एक चुटकीसरशी भविष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध आहे. राज्यातल्या अनेक प्रभावशाली चेहऱ्यांमध्ये त्याची दहशत असल्याचं समजतं. कॅप्टन खरातचे मोठमोठ्या राजकारण्यांशी संबंध आहेत. तो त्यांचे भविष्य सांगण्यामध्ये खूप प्रसिद्ध होता. याशिवाय अनेक सेलिब्रिटींचा तो खाजगी ज्योतिषी सुद्धा आहे. या बलात्कारी बाबा खरात याचा दावा आहे की तो मर्चंट नेव्हीत निवृत्त अधिकारी आहे आणि 22 वर्षे त्यानं अनेक देशांची सफर केली आहे. नेव्हीच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यानं ब्रह्मांडाच्या उत्पत्ती आणि रचनेचा अभ्यास केल्याचा तो दावा करतो. ज्योतिष क्षेत्रात सुवर्ण पदक जिंकल्याचाही त्याचा दावा आहे. स्वतःला ज्योतिष आणि अंकशास्त्राचा तो तज्ज्ञ म्हणून घेतो. शिवनिका ट्रस्टचा तो प्रमुख आहे आणि ईशानेश्वर मंदिराचं व्यवस्थापनही तो पाहतो. आता बाबाच्या मुसक्या कशा आवळल्या गेल्या ते पाहूया. एका 35 वर्षीय महिलेनं दाखल केलेल्या बलात्काराच्या तक्रारीवरून नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला अटक केली. खरातच्या काळ्या कृत्यांची पोलखोल इथूनच सुरू झाली. या पीडित महिलेच्या तक्रारीनुसार खरातनं तिच्यावर बलात्कार केला. खरातच्या कार्यालयातून अनेक धक्कादायक CCTV फुटेज आणि व्हिडिओज पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्याचा पेनड्राईव्ह जप्त केला आहे. त्यातून अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आले, ज्यात 58 आपत्तीजनक व्हिडिओ आहेत. या व्हिडिओजमध्ये अनेक महिलांचे आणि कथित सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यता आहे. त्याच्या सिन्नर इथल्या कार्यालयावरही पोलिसांनी धाड टाकली आणि अनेक धक्कादायक गोष्टी जप्त केल्या. पोलीस सूत्रांच्या मते या बाबानं त्याच्या ओकस प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स कार्यालयात अनेक छुपे CCTV कॅमेरे लावलेत. महिलांना भविष्याची भीती दाखवून, त्यांना इतर प्रलोभन देण्याचं लालूच दाखवून त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. आता नाशिक क्राईम ब्रांच तपास करतंय की या 58 व्हिडिओजमध्ये कोणत्या नामांकित महिला आणि सेलिब्रिटीज आहेत. हे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानं अनेक मोठ्या मान्यवरांची झोप उडाली आहे. सगळ्यात मोठं नामांकित नाव समोर आलंय आणि ते म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं. चाकणकरबाई या बलात्कारी बाबाच्या इतक्या आहारी गेल्याचं दिसून येतंय की या बाबाचे ते चक्क पाय धुवत होत्या. या बाबाचे इतके अश्लील व्हिडिओ समोर आलेत की ते आपण पाहूही शकत नाही आणि अशा माणसाचे पाय धुणे, त्याच्या ट्रस्टमध्ये सदस्य असणे हे चाकणकरांना शोभतं का? सध्या अशोक खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अनेक राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटीजचे धाबे आता दणाणलेत. आता या प्रकरणात आणखी कोणती मोठी नावं समोर येत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पाहत रहा LS मराठी.